जनजाती गौरव दिवसाच्या निमित्तानं व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढ्यामध्ये ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांचं मी स्मरण करतो आणि अभिवादन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे राज्यपाल आदरणीय महिम रमेश बैसाहेब, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अनिल पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेल्या या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर सुप्रियाताई गावित, या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संसद रत्न सन्माननीय डॉक्टर हिनाताई गावित, मंचावर उपस्थित असलेले आदिवासी विकास विभागाचे सचिव सन्माननीय विजय वाघमारे साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय सिंगल मॅडम, मंचावर उपस्थित या नाशिक विभागाचे महसूल आयुक्त सन्माननीय गमे साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, सन्माननीय खासदार, त्याचबरोबर नंदुरबार धुळे जिल्ह्यातून आलेले सर्व वडीलधारी माता बंधू भगिनी, तरुण मित्र, सर्व आदिवासी कलाकार, आदिवासी हस्तकलाकार आणि माझ्या पत्रकार बांधवांनो आणि बंधू भगिनींनो, सर्वात पहिले आदिवासी जनदिवस चा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। अनुसूचित जनजाती हा गौरव दिवस, आपण आदिवासींनी लढ्यामध्ये जे योगदान दिलं, जे पराक्रम केले, त्या क्रांतीवीरांना आपण अर्पण करतो आणि त्यांचं हे योगदानाचं प्रतीक म्हणून आदिवासींचा सन्मान करायचा म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी आजचा दिवस हे आदिवासींचा योगदानाचा दिवस, त्यांचा गौरवाचा दिवस, त्यांचा सन्मानाचा दिवस म्हणून जनजाती गौरव दिवस या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्याचा ह्या महोत्सवामध्ये आपण या महाराष्ट्राचं संपूर्ण आदिवासींची संस्कृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। जवळजवळ 32 ट्रूप या ठिकाणी आलेले आहे, हस्तकलाचे जवळजवळ 200 स्टॉल आलेले आहे आणि अशा पद्धतीनं याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे। आणि या महोत्सवासाठी प्रामुख्यानं आपले आदरणीय राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी सर्वांना प्रोत्साहित करून एक राज्याला दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आपण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही क्रांतीवीर आहे त्या क्रांतीवीरांचं आपण या ठिकाणी आल्याबरोबर पूजन केलं। या क्रांतीवीरांची आठवण करायची, त्यांच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा आपल्याला मिळाव्या आणि त्या अनुषंगाने आपण हे करतो आहे। आदिवासी विकास विभाग शैक्षणिकच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आश्रमशाळा काढून पोरांना शिक्षणाचं दालन उभं करून दिलेलं आहे। जवळजवळ 500 आश्रमशाळा, जवळजवळ 499 वसतिगृह, असं करून सर्वसाधारणपणे याच्यामध्ये 3.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आपण जवळजवळ 120 आश्रमशाळा आहे, या 120 आश्रमशाळा आपण आधुनिक करतो आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून आपण उघडतो आहे, त्या पद्धतीने शिक्षकांचं नेमणुका सुद्धा करतो आहे। त्याचबरोबर नामांकित शाळा आहे, नामांकित शाळेमधून जवळजवळ 60,000 मुलांना आपण शिक्षण देण्याचं काम व त्याचबरोबर अनुदानित आश्रमशाळा असं मिळून हे आपण सर्वांना व्यवस्थित शिक्षण मिळेल याच्यासाठी सर्व सोयी करतो आहे। स्वयंच्या योजनेच्या माध्यमातून आपण आता 20,000 मुलांना त्यांना शिक्षण घेत आहे व वसतिगृहात प्रवेश मिळत नाही आणि म्हणून त्याच्यासाठीही आपण या ठिकाणी करतो आहे। आपण या ठिकाणी वनपट्ट्याच्या माध्यमातून जवळजवळ 3 लाख लोकांना आपण वनपट्टे दिलेले आहे। जवळजवळ 2 लाख वनपट्टे आपण मोजून त्यांना दाखले दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना वनपट्टे आहे त्या वनपट्टेवाल्यांना आपण
विविध योजना बनवून त्याचे डेव्हलपमेंट, त्याचा विकास करण्यासाठी आपण त्यांना निधी उपलब्ध करून देतो आहे. चांगल्या प्रकारे शेती करावी म्हणून शेती उपयुक्त असं जे जे त्यांना अवजारं लागत आहेत, पाण्याची सोय करावी लागते, ती आपण करतो आहोत. त्याचबरोबर जे काय कम्युनिटी फॉरेस्ट राईट आहे त्याच्यामुळे हे सामूहिक वन दावे आहे, त्या सामूहिक वन दाव्यांना सुद्धा आपण आराखडे तयार करायला सांगितले आहे आणि त्यांना सुद्धा आपण निधी देऊन त्या सामूहिक जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती लावण्याचे आराखडे आपण तयार केलेले आहे. जे वनपट्टेधारक आहे कलेक्टरच्या लेवलवर ज्यांना नाकारले गेलेले आहे त्यांना आपण कमिशनर लेवलवर सुद्धा त्यांची तपासणी करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण याची सुरुवात सुद्धा केलेली आहे. अशा पद्धतीने वनपट्टेधारकांना आपण वेगवेगळ्या वैयक्तिक योजना, जोडधंदा सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर जे वंदन केंद्र आहे त्या वंदन केंद्रांना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागामध्ये जे जे काही वन उपज मिळतं आहे किंवा उपज आहे त्या भागामध्ये मिळणाऱ्या वस्तू असतील त्यांचे आपण एकत्रितपणानं करून गोळा करणं, त्याचबरोबर गोळा करून त्याच्यावर प्रक्रिया करणं, याच्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षण देऊन त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये वंदन केंद्र असतील, त्याचबरोबर शेतकरी उत्पादक गट असतील, सोसायट्या असतील, यांना आपण वेगवेगळे त्या भागातले जे धान्य आहे ते धान्यावर प्रक्रिया करून त्यांना मार्केटिंग करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पेसाच्या बाबतीमध्ये पेसाच्या चांगल्या रीतीने आपण नवीन पेसामध्ये आपण तपासण्या करून जास्तीची गावं ॲड होण्याच्या दृष्टीने त्याचं पुनर्विलीकरण आपण करतो आहे. आणि हे पेसाचं पुनर्विलीकरण करून आपण केंद्राला विनंती करतो आहे की हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आम्ही पाठवलेलं आहे त्याला मंजुरी देण्यासाठी आपण केंद्राकडे पाठवणार आहोत. अशा पद्धतीनं पेसाच्या बाबतीमध्ये पण आपण त्या ठिकाणी केलं आहे. आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या, त्यांना माहीत व्हावा म्हणून आपण टोल फ्री नंबर आपण एक जाहीर केलेला आहे. तो टोल फ्री नंबर सर्वसाधारणपणे 1-800-267-0007 अशा पद्धतीचं आपण जाहीर केला आहे. आणि त्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना ज्यांना काही अडचणी आहे त्या अडचणी सुद्धा त्यांना माहीत व्हायला त्या ठिकाणी मदत होते आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे. त्याचबरोबर आज आम्ही एकलव्य यांच्या नावानं या ठिकाणी आपण एका ॲपचं आपण सुरुवात करतो आहे. त्या एकलव्य शिक्षा रोजगार, तर त्याचे आपण या ठिकाणी आज त्याची सुरुवात करणार आहे. याच्यामध्ये जे मुलं 21 वर्षाच्या वर आहे त्या 21 वर्षाच्या वर असलेल्या मुलांना ज्याला काही व्यवसाय करायचा आहे त्याने अपलोड करायचं, त्यांना आपण प्रशिक्षण देऊ आणि त्यांना नोकरी पाहिजे नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. रोजगार हवा असेल तर रोजगारासाठी प्रयत्न करू आणि रोजगार सोडून त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल ते शिक्षण सुद्धा देण्याचं काम आपण या ॲपच्या माध्यमातून करणार आहे, जेणेकरून त्या आदिवासी पोरांना एक दिशा मिळू शकेल. त्याचबरोबर आपण मागच्या वर्षापासून PhD साठी 100 मुलांना आपण स्कॉलरशिप देतो आहे, त्यांना अनुदान देतो आहे. त्याचबरोबर UPSC साठी दरवर्षी आपण मागच्या वर्षापासून 100 मुलं आपण वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसला दिल्लीला आपण पाठवतो आहे. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये 9 विद्यापीठांमध्ये आणि यशदामध्ये UPSC MPSC इतर स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण त्या ठिकाणी सोय केलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण देतो आहे. TRTच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 10,000 प्रशिक्षण दिलेलं आहे. 3,000 त्या ठिकाणी नोकरीला लागलेले सुद्धा आहे आणि जे 700 आहे त्यांचं मूल्यांकन चालू आहे. अशा पद्धतीनं आदिवासी विकास विभाग वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या विकासासाठी आदिवासींना उभं करण्यासाठी प्रामुख्यानं शेती असेल, शेतीमध्ये चांगल्या रीतीने उत्पन्न व्हावं म्हणून त्याच्यासाठी विविध योजना राबवतो, रोजगारासाठी आम्ही योजना राबवतो आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये होणारं उपज असेल त्या उपजासाठी आपण वेगवेगळे बचत गट असतील महिलांचे, त्या महिला बचत गटांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देऊन
त्यांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो आहे। आपण मोठ्या प्रमाणामध्ये आमचूरसाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिले, शेळी पालनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। या भागातले मऊ फ्लावर आहे त्याच्यासाठी, मिलेट्स आहे मिलेटसाठी, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे उद्योग उभे करून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब पण आहे। मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय राज्यपालांना माझी विनंती आहे की हा नंदुरबार जिल्हा आहे, मागच्या वर्षी सर्वसाधारणपणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी पाऊस 40% पेक्षा कमी झाला होता। त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान खूप चांगलं झालं होतं। मागच्या वर्षीचा दुष्काळ झाला, या वर्षी सुद्धा दुष्काळ सातत्यानं झालेला आहे, म्हणून शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा की या भागातल्या शेतकरीला आपल्याला वाचवायचं असेल तर त्यासाठी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना आहे साहेब, जवळजवळ 75% काम झालेलं आहे, 25% राहिलेलं आहे, त्याला सुधारित मान्यता देऊन आपण त्याला मंजुरी द्यावी ही माझी विनंती आहे। त्याचबरोबर या भागातल्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुष्काळामध्ये शेतकरी बांधवांचं कर्ज असेल, विजेचं बिल असेल, ते सुद्धा आपण माफ करावं। पॉलिसी मॅटर असल्यामुळे आपण या नजदीकच्या काळामध्ये ते माफ कराल अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो। नंदुरबार शहर मोठं आहे साहेब, पूर्वी आम्ही इथे विरचक धरण होतं, विरचक धरणाच्या माध्यमातून आम्ही पाणी या ठिकाणी शहराला देत होतो। संख्या वाढल्यामुळे पाणी आता शहराला जवळजवळ 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे साहेब, म्हणून तापी नदीमधून आम्हाला पाणी पुरवठा योजना करून दिली, शहराचे प्रश्न कायमचे सुटू शकतात। आणि म्हणून त्या अनुषंगानं हे आपल्याला करावं अशी आपल्याला त्या निमित्तानं माझी विनंती आहे। आणि दुसरी विनंती अशी आहे की साहेब या ठिकाणी आदिवासी बांधवांना आपण घरं देण्याचा निर्णय घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये जो घर मागेल त्याला घर द्यायचा अशा पद्धतीने निर्णय घेतला, पण आदिवासी बांधवांना काही ठिकाणी स्वतःची जागा नाही आहे, त्यांना जागा आपल्याला द्यावी लागेल। त्याचबरोबर स्मशानभूमी आहेत, या स्मशानभूमीवर लोकांची भांडणं होत आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी स्मशानभूमीसाठी सुद्धा आम्ही प्रपोजल आणू, त्याला आपण मंजुरी द्यावी एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती आहे। दुसरं, आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी आदिवासी बांधव आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये जायला लागलेले आहे आणि म्हणून जे विद्यार्थी परदेशामध्ये जातील शिक्षणासाठी त्यांना आम्ही सर्वांना पासपोर्ट काढून देऊ आणि त्याचबरोबर व्हिसासाठी सुद्धा त्यांना पैसा उपलब्ध करून देऊ, जेणेकरून विद्यार्थी सहज नोकरीसाठी परदेशातही जातील आणि शिक्षणासाठी जातील। म्हणून या महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आलात, आपलं मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, याच्यानंतर आपल्या इथे विकसित भारत संकल्प यात्रा आहे, त्या विकसित संकल्प यात्रा आदरणीय मोदी साहेबांनी आदिवासी जिल्ह्यांमध्ये ती राबवायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन 12 वाजेला होणार आहे। आणि त्या निमित्तानं त्या यात्रेच्या निमित्तानं इथे रथ येणार आहे, त्या रथाचंही उद्घाटन होणार आहे। आणि प्रामुख्यानं आदिवासी भागामध्ये ही यात्रा 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत होणार आहे। बिगर आदिवासी भागामध्ये ही यात्रा 21 नोव्हेंबर पासून 26 जानेवारीपर्यंत होणार आहे। याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये सिकल सेल मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणून 2047 पर्यंत याचं निर्मूलन करायचं आहे। वनधन केंद्र असतील, त्याचबरोबर वनपट्टे असतील आणि सामूहिक वन हक्क दावे असतील, यांना आपल्याला मदत करून त्या ठिकाणी विकसित करायचं असं संकल्प मोदी साहेबांनी केला आहे, तो आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, मॉडेल स्कूल्स असतील, ते सुद्धा आपण बनवायचं सुरू केलेले आहे। तर हा संकल्प यात्रेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना निश्चितपणानं फायदा होईल। जिथे जिथे रथ जातील तिथे आपण सर्वांनी सहकार्य करा, सर्वांनी बघा, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।